सर्वांना माझा मानाचा जय भीम, नमो बुद्धाय. चला मित्रांनो, तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक किती सुंदर आहे. तुम्ही हा स्मारक पाहिला आहात का? पहा, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक परळी वैजनाथ येथे आहे. परळी वैजनाथ येथील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुंदर असे स्मारक पहा, आणि हे मेन म्हणजे रेल्वे स्थानकावर उभारलेले आहे. हे पहा, मी इथून तुम्हाला दाखवते आहे. पहा, किती सुंदर दृश्य दिसत आहे. लांबूनच एवढे सुंदर दृश्य दिसत आहे, ते जवळ गेल्यानंतर तर किती छान दिसेल. तर चला, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जवळून. हे पहा, परळी वैजनाथ रेल्वे स्थानक आहे इथे. इथून मी आता जात आहे स्मारकाकडे. हे पहा, परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्ही पाहू शकता की एवढे सुंदर रेल्वे स्थानक तुम्ही कधी पाहिले नसेल. हे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक. इथे पंचरंगी ध्वज फडकत आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी इथून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. हे पहा, हे परळी वैजनाथ रेल्वे स्थानक. सगळे प्रवासी आतमध्ये जात आहे. आणि इथे हे स्मारक आहे. आंबेडकरांचे हे स्मारक. अशोक चक्र दिसत आहे तुम्हाला. इथे चक्रावर बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे. सुंदर अशी झाडांची आहे. झाडं वगैरे लावलेली आहेत. आता मी तुम्हाला दाखवते रेल्वे स्थानक. हे रेल्वे स्थानक तुम्हाला कसे वाटले आहे मित्रांनो? मला नक्की कळवा. हे पहा, रेल्वे स्थानकाच्या समोरील परिसर. किती निसर्गरम्य वातावरण वाटत आहे. पुन्हा एकदा पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक. आणि आकाशामध्ये ध्वज कसा फडकतो आहे, पंचरंगी ध्वज. धनबाद जाणारी कोल्हापूर धनबाद एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक. व्हिडिओ आवडल्यास
नक्की सुटण्यासाठी तयार कमेंट आहे. करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंगलमय प्रवासाची प्रार्थना धन्यवाद. करतो. जय भीम. नमो बुद्धाय. गाडी संख्या 11045 कोल्हापूर से धनबाद जानेवाली कोल्हापूर धनबाद एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 3 से रवाना होने को तैयार है. हम आपके सुखद सफल एवं मंगलमय